नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। कचाला देवयानीचे हे कुत्सित बोलणे कळले तर तो काय म्हणेल? छे, तो काही बोलणार नाही, तो नुसता हसेल. देवयानीचा स्वभाव काय ठाऊक नाही त्याला? अशोकवनातून राजमातेला घेऊन जाताना तो माझा निरोप घ्यायला आला. तेव्हा मी त्याला म्हटले, कचदेव, आपली भेट आता केव्हा होईल? तो हसत उत्तरला, कोणाला ठाऊक, दैव मोठं लहरी असतं, ते कदाचित उद्याच इथं मला परत आणेल. कदाचित 10-20 वर्ष मी इकडं फिरणार नाही. त्याचे शेवटचे वाक्य ऐकून माझे मन अतिशय खट्टू झाले. पुन्हा 10-20 वर्षात कचाचे दर्शन होणार नाही, 10-20 वर्षात सूर्याचे दर्शन होणार नाही, असे कोणी सांगितले तर कसे वाटेल माणसाला? कच किती थोडे दिवस अशोकवनात होता, पण तेवढ्या अवधीत त्याने माझ्या मनाला केवढा धीर दिला, किती आधार दिला. जणू शर्मिष्ठाच्या आत्म्याचा पुनर्जन्म घडवून आणला त्याने. म्हणून मी त्याला म्हणाले, 10-20 वर्ष कुठं जाणार आहात आपण? हिमालयात तप करायला? कशासाठी तप करणार आहात आपण? माझ्या तपानं जर देवयानीचा स्वभाव बदलणं शक्य असतं तर तेवढ्यासाठी सुद्धा मी हवी तेवढी उग्र तपश्चर्या केली असती. देवयानीचा मी कधीही स्वप्नात देखील हेवा केला नव्हता. ती हस्तिनापूरची महाराणी झाली तरीही. पण कचाचे हे उद्गार ऐकून मात्र मला वाटले, देवयानी किती भाग्यवान आहे. कचासारखा तपस्वी जिच्यासाठी आपल्या साऱ्या तपावर पाणी सोडायला तयार आहे. तिला या जगात काय कमी आहे? अशा उत्कट निरपेक्ष प्रेमा इतके मोलाचे या जगात दुसरे काय आहे? कच हसत हसत हे बोलला, पण त्या हसण्यातूनच त्याच्या अंतरीची व्यथा मला समजली. देवयानीच्या स्वभावाचे, तिच्या उद्दाम वर्तनाचे त्याला दुःख होत होते. असे असूनही तिच्याविषयी त्याला वाटणारी आपुलकी तीळ मात्र कमी झाली नव्हती. प्रीतीच्या या मुक्या दुःखासारखे दुसरे दुःख या जगात नाही, पण या मूक व्यथेच्या वेदना दुसरे कोण कशा कमी करणार? मी काही बोलत नाही असे पाहून तो म्हणाला, शुक्राचार्यांनी पुन्हा उग्र तपश्चर्येला सुरुवात केली आहे. संजीवनीसारखी कसली तरी विचित्र विद्या ते आता संपादन करतील. मग पुन्हा देवदानवांचं युद्ध सुरू होईल. देवदानव, मानव, दस्यू या सर्वांचं हे जग आहे. पण हे सुंदर जग सदैव त्यांच्या कलहांनी भरलेलं पाहून मला झोप येत नाही. वाटतं पिढ्यानपिढ्या हे असंच चालायचं का? युद्ध, दुःख, कलह, संघर्ष यांचंच राज्य या विश्वात असावं, अशीच भगवान उमाशंकराची इच्छा आहे का? उग्र तप करून त्यांना प्रसन्न करून घ्यावं आणि मला दुसरा कुठलाही वर नको. पण या जगात शांतीचं राज्य कसं स्थापन होईल? हा मंत्र तेवढा मला सांगा. असा त्यांच्या पायांशी हट्ट धरावा असं फार फार वाटतंय मला. कदाचित 10-20 वर्ष आपली भेट होणार नाही असं मी तुला म्हटलं ते यामुळंच. त्या दिवशी कच आणि राजमाता यांना भृगू पर्वताकडे घेऊन जाणारा रथ निघून गेला. अशोकवन कसे ओके ओके वाटू लागले. मी एक दुर्दैवी दासी आहे. माझा छळ करण्याकरता देवयानीने मला मुद्दाम अशोकवनात ठेवले आहे. इथल्या एकांतात कुजत कणाकणाने झिजत एके दिवशी माझा अंत होणार आहे. स्त्रीचे जीवन फुलविणाऱ्या कुठल्याही सुखाचा किरण देवयानी माझ्या आयुष्यात डोकावू देणार नाही. मी तरुणपणीच म्हातारी दिसू लागले म्हणजे तिला सुडाचे पुरे समाधान मिळेल. माझ्या मनातल्या या साऱ्या भूतांना किती थोड्या दिवसात आणि किती थोड्या शब्दात कचाने पार पिटाळून लावले होते. भर दरबारात शर्मिष्ठा माझी दासी आहे म्हणून देवयानीने किती तोऱ्याने कचाला सांगितले. एखाद्या जहरी बाणाच्या टोकासारखे ते शब्द माझ्या काळजात घुसले. पण त्याच्या पाठोपाठ कचाच्या करुण स्नेहपूर्ण दृष्टीने त्या जखमेवर जे अमृत सिंचन केले त्याच्यामुळे त्या शब्दांनी होणारा तीव्र दाह क्षणार्धात नाहीसा झाला. अशोकवनात पाऊल टाकताच किती तत्परतेने माझे क्षेमकुशल विचारायला तो अतिथी शाळेतून अगदी मागच्या बाजूला असलेल्या माझ्या महालात आला. त्याला पाहताच मी उठून उभी राहिले. तो मला पुन्हा पुन्हा खाली बसायचा आग्रह करू लागला. शेवटी मी म्हणाले, कचदेव, आपल्यापुढं खाली बसायला शर्मिष्ठा आता राजकन्या राहिली नाही, ती दासी झाली आहे. माझ्यावर आपली स्निग्ध दृष्टी रोखून तो हसत म्हणाला, शर्मिष्ठे, आपल्या अंतरंगात सुगंधित कस्तुरी आहे. हे कस्तुरी मृगाला कधी ठाऊक असतं का? तसं तुझं झाले. तुझ्या शरीराला दासीची कामं करावी लागली असतील, पण तुझा आत्मा कुणाचाही कशाचाही दास नाही. तो पूर्णपणे मुक्त आहे. ज्याचा आत्मा मुक्त असतो तोच या जगात ईश्वराचं दर्शन घेऊ शकतो. मोठमोठ्या ऋषींना वर्षानुवर्ष तपश्चर्या करूनही मोक्ष मिळत नाही. लाजेने लाल होऊन खाली मान घालीत मी म्हणाले, कचदेव, मी देवयानीची एक नावडती दासी आहे. माझ्यासारख्या दासीला आत्माबित्मा काही कळत नाही. तू आधी खाली बैस पाहू. खाली बसण्याचा संबंध माणसाच्या शरीराशी आहे, तो काही त्याच्या आत्म्याशी नाही.
तेव्हा तेवढं करणं तुला कठीण जाऊ नये. आपल्यासमोर मी खाली बसले तर कोणीतरी देवयानीकडे चुगली करेल, मग मला तिची बोलणी खावी लागतील. मी दासी आहे हे, तू दासी नाहीस. मग कोण आहे मी? एकेकाळी मी राजकन्या होते, पण आज आज मी कुणाची कन्या नाही, कुणाची पत्नी नाही, कुणाची माता नाही, कुणी नाही मी या जगात. कोण म्हणतं असं? मी. तू अजून स्वतःला ओळखलं नाहीस. तू बहीण आहेस. बहीण कुणाची? माझी. कचाला 2 बहिणी आहेत, एक देवयानी आणि दुसरी शर्मिष्ठा. किती साधे शब्द होते हे, पण माझ्या मनात त्यांनी केवढे चैतन्य निर्माण केले. मी कचाची बहीण आहे. एवढा विरक्त, एवढा त्यागी, एवढा पवित्र असा भाऊ मला लाभला आहे. मग केवळ माझ्या शरीरावर दासीपणाचा आळ आला आहे म्हणून मी कुढत रडत झुरत मरत बसू? नाही, मी मुळीच कुडणार नाही. कच बोलू लागला, तू नुसती माझी बहीण नाहीस, तू माझी गुरु आहेस. संजीवनी विद्या मिळवताना स्वतःच्या ज्ञातीसाठी मी मोठा त्याग केला असं मला वाटत होतं, पण तू माझ्याहूनही अधिक श्रेष्ठ असा त्याग केला आहेस. तू दासीपणाचं दुःख उगीच उगाळीत बसू नयेस असं तुझ्याजवळ तुझ्या या शिष्याचं मागणं आहे. जगाच्या दृष्टीनं तू दासी असशील, पण माझ्या दृष्टीनं तू महाराणी आहेस. खरी दासी आहे देवयानी. वैभवाची, प्रतिष्ठेची आणि अहंकाराची गुलाम होऊन बसली आहे ती. ज्याचा आत्मा स्वार्थाच्या, वासनांच्या आणि मोहांच्या आहारी जातो, तो मनुष्य या जगात सदैव दास्यात खितपत पडतो. स्वार्थावर, स्वतःच्या सर्व सुखांवर निखारे ठेवून तू इथं आलीस. माणसाला परमेश्वराशी जोडणारा अतिशय जवळचा पण अत्यंत अवघड असा मार्ग, त्यागाचा मार्ग तू चोखळलास. तू खरी स्वामिनी आहेस, दासी नाहीस. शर्मिष्ठे, थोरल्या भावानं धाकट्या बहिणीला अभिवादन केलं तर तिला आवडणार नाही हे मला ठाऊक आहे, पण तू वयानं माझ्याहून लहान असलीस तरी तपानं फार फार मोठी आहेस. म्हणून बोलता बोलता मला नमस्कार करण्याकरता तो हात जोडीत आहे. असे मी कुठे आहे, काय करीत आहे याचे भान मला राहिले नाही. मी झटकन पुढे झाले आणि त्याचे दोन्ही हात माझ्या हातात धरले. या अतिप्रसंगाचा त्याला राग येईल, तो माझे हात झिडकारून टाकेल असे पुढल्या क्षणी माझ्या मनात आले. आश्रमात असताना देवयानीचा स्पर्श तो किती कटाक्षाने टाळीत असे याची मला आठवण झाली. मी शरमले, गोंधळले. त्याच्या हातातून हात सोडून घेऊ लागले. मी त्याच्या ते लक्षात आले असावे. माझे हात न सोडता तो हसत म्हणाला, सारेच स्पर्श सारखे नसतात ताई. आज माझी आई असती आणि मी हिमालयात जाऊ नये असं तिला वाटलं असतं तर आपला मायेचा अधिकार बजावण्याकरता तिनं मला असंच धरून ठेवलं नसतं का? क्षणभराने माझे हात सोडून त्याने हाक मारली, ताई. मी त्याच्याकडे वेड्यासारखी पाहत राहिली. त्याने मला दुसऱ्यांदा ताई म्हटले. कच मला ताई म्हणून हाक मारित होता. मी कचाची बहीण होते, मग मला दुःख करायचे काय कारण होते? कच बोलू लागला, ताई, पत्नी होण्यापूर्वीच तू आई झालीस, साऱ्या दानवकुलाची आई झालीस. ज्या आत्मशक्तीने हा त्याग केलास ती तुझ्या ठाई सतत वाढत राहो, एवढाच मी तुला आशीर्वाद देतो. त्याचा शब्द निशब्द माझ्या काळजावर कोणीतरी कोरून ठेवीत होते. कच अशोकवनात असेपर्यंत त्याच्या साध्या शब्दातून निर्माण होणाऱ्या सात्विक उन्मादाने माझे मन कसे भरून गेले होते, पण तो निघून गेल्यावर हा उन्माद एकदम ओसरला. चतुर्थीची हसरी चंद्रकोर मावळावी आणि आकाश अगदी उदास दिसू लागावे तसे मला झाले. तो येण्यापूर्वी अशोकवनातल्या निष्क्रिय आणि नीरस जीवनक्रमाचा मला कंटाळा आला. आता तर प्रत्येक पळ कसे घालवावे या विवंचनेत मी पडले. राजवाड्यात असताना चित्रे काढण्याचा नाद मी पुन्हा स्वतःला लावून घेतला होता. अशोकवनात आल्यावरही काही दिवस मी दिसेल त्या वृक्षाचे, वेलीचे आणि वस्तूचे चित्र काढीत सुटले होते, पण थोड्या दिवसांनी सृष्टीतले वैचित्र्य मला स्फूर्ती देईनासे झाले. काही झाले तरी माणसाच्या मनाच्या आरशातच बाहेरच्या सौंदर्याची प्रतिबिंबे पडत असतात. ज्या दिवशी मी दासी झाले त्याच दिवशी माझ्या मनाचा हा आरसा फुटून गेला. पुढे कित्येक दिवस त्याचे तुकडे जुळवून त्यात दिसतील ती मोडकी तोडकी प्रतिबिंबे मी पाहत आले होते, पण आता ते तुकडेसुद्धा मला जुळवता येईनात. माझ्या हृदयाचे स्मशान झाले होते. तिथल्या फुलेवेलीसुद्धा अर्धवट जळून धुरकटून भूतांसारख्या दिसू लागल्या होत्या. रिकामा वेळ एखाद्या उपाशी वाघासारखा मला खायला येई. मग ज्या गोष्टी मनातल्या अडगळीच्या खोलीत मी जाणून बुजून फेकून दिल्या होत्या त्या तिथून हळूच बाहेर पडून माझ्या मानस मंदिरातल्या मंचकावर येऊन बसत. महाराज युद्धावर निघाले तेव्हा त्यांनी मी लावलेला कुंकुमतिलक, तो त्यांचा ओझरता स्पर्श, कचाच्या हाताचाही मला स्पर्श झाला होता, पण या दोन्ही स्पर्शात किती अंतर होते.
गजाच्या स्पर्शाचे स्मरण झाले म्हणजे अरण्यातल्या एखाद्या ऋषींच्या सुंदर पवित्र आश्रमाची आठवण होई. महाराजांचा स्पर्श आठवला म्हणजे उद्यानातला उन्मादक लताकुंज डोळ्यांपुढे उभा राही. महाराजांचा तो स्पर्श काही मनाच्या अडगळीतून एकटाच बाहेर येत नसे. मग महाराज आणि देवयानी यांच्या मधुर मिलनाची ती पहिली रात्र आठवे. महालाबाहेर विड्यांचे तबक घेऊन उभी असलेली शर्मिष्ठा दिसू लागे. भांडून महालातून निघून जाणाऱ्या देवयानीच्या जागी आपण असतो तर तसला लाजिरवाणा प्रसंग कधीच घडला नसता. आपण महाराजांना क्षणभरसुद्धा दुःख दिले नसते. आपणाला मद्य आवडत नसले तरी त्यांच्याकरता तो वास आपण सोसला असता. छे, ती रात्र मला प्रत्येक रात्री आठवू लागली. ती माझे मन अगदी अस्वस्थ करून सोडी. मग 2 प्रहर उलटून गेले तरी झोप माझ्याकडे ढुंकूनसुद्धा पाहत नसे. समुद्राला मिळण्याकरता लगबगीने धावणाऱ्या नदीची आतुरता माझ्या रोमारोमात संचार करी. मन कसे वारा प्याल्यासारखे होई. शरीरातला कण निकण तुषार्त होऊन प्रेम प्रेम म्हणून आक्रोश करी. एका रात्री काही केल्या झोप येईना मला म्हणून मी चित्रे काढायला बसले. पुरुरवा आणि उर्वशी यांचे ते नाटक मला सहज आठवले. त्या प्रसंगाचे चित्र काढावेसे वाटले. मी पुरुरव्याची कल्पना करू लागले. क्षणात महाराजांची मूर्ती माझ्या मनचक्षूंपुढे उभी राहिली. पुरुरवा तर फार चांगला मिळाला म्हणून मी हरखून गेले. मग उर्वशी कशी असावी याचा मी विचार करू लागले. एकदम देवयानी माझ्या डोळ्यांपुढे उभी राहिली. अप्सरेचे चित्र काढायला अप्सरेसारखी लावण्यवती मिळाली म्हणून मला आनंद झाला. पण लगेच देवयानी त्या नाटकातल्या उर्वशीसारखीच महाराजांना टाकून बोलत आहे. राजा, एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्रियांच्या बरोबर चिरकाल स्नेह राहणं शक्य नसतं कारण त्यांची हृदय लांडग्यांच्या हृदयांसारखी असतात असे त्यांना बजावून सांगत आहे असा भास झाला मला. ते चित्र काढायचा धीर मला होईना पण पुरुरवा म्हणून डोळ्यांपुढे उभी राहिलेली महाराजांची मूर्ती काही केल्या तिथून हालेना. शेवटी एकट्या महाराजांचे चित्र काढायचे मी ठरवले. त्या चित्राच्या नादात माझे काही दिवस मोठ्या आनंदात गेले. शेवटी चित्र तयार झाले. ते भिंतीला टेकून ठेवून मी दुरून पाहिले. मी काही चित्रकलेत निपुण नव्हते पण या चित्रातली महाराजांची आकृती किती सजीव हुबेहूब भासत होती. चित्र पुरे झाल्याची पहिली रात्र होती ती. ते कोपऱ्यात ठेवले होते मी. झोप येईना म्हणून मी उगीच त्याच्याकडे टक लावून पाहू लागले. थोड्या वेळाने मला भास झाला महाराज माझ्याशी काहीतरी बोलतायत. ते थट्टा करीत होते माझी. इतके सुंदर केस देवानं तुला दिले आहेत पण तू मात्र एखाद्या वियोगिनीसारखी एकवेणी राहत आहेस. हे नाही आपल्याला आवडत. सिंहाला जशी आयाळ तशी स्त्रीला केशभूषा. ही कसली बाई थट्टेची रीत. मी लाजले. खाली पाहू लागले. पुष्कळ वेळाने मी मानवर करून या थट्टेला उत्तर देण्याकरता तोंड उघडले. पण मी उत्तर देणार कोणाला? महाराज होते कुठे त्या महालात? ते कशाला येतील या अशोकवनात? माझ्यासमोर महाराजांचे मीच काढलेले ते चित्र उभे होते. लहानपणी आईला माझ्या लांबसडक काळ्या कुळकुळीत केसांचा केवढा अभिमान वाटायचा. कितीही कामात असली तरी ती स्वतः माझी वेणी घालायची. दररोज अगदी नव्या प्रकारची. दासींनी शमाची वेणी घातलेली तिला मुळीच खपत नसे. लहानपणी मंगल दिवशी न्हावून केस उदवीत मी उभी राहायची. गुडघ्यांपर्यंत रुळणारे ते स्वतःचे मोकळे केस पाहून माझी मलाच मौज वाटायची. मग माझ्या मनात यायचे, मोर आपला पिसारा फुलवून नाचतो ना, हे केस फुलवून जर आपल्याला तसे नाचता आले तर काय गंमत होईल. पण देव्यानी नृत्यात निपुण होती. मला काही केल्या ते नीट जमत नसे आणि केस फुलवण्याची जादू कुठे मिळते हे तर मला कधीच कोणी सांगितले नाही. आई वेणी घालताना नेहमी म्हणे, शमा किती सुदैवी आहेस तू. लाखात एखाद्याच मुलीचे केस गुडघ्यापर्यंत पोहोचतात. अशा मुलीचं भाग्य अचानक उदयाला येतं म्हणतात. किती वेळी समजूत होती ही आईची. शेवटी माझे भाग्य उघडले होते. पण ज्या पेटीतून हिरे माणके निघायची तिच्यातून दगडधोंडे घेऊन ते बाहेर आले होते. अशोकवनात देवयानीची एक नावडती दासी म्हणून रडत कुजत पडले होते मी. केशभूषा करायचा कंटाळा येई म्हणून एखाद्या बैरागिणीसारखी राहत होते मी. नटावे थटावे असे कुणा तरुणीला वाटत नाही. पण स्त्रीचा सारा साजशृंगार काय स्वतःसाठीच असतो. रात्री या कुशीवरून त्या कुशीवर वळताना पाठीवरच्या वेणीकडे सहज हात जाई माझा. मग मुग्धवयात वाचलेले ते मधुर काव्य आठवे. त्या काव्यातील नायिका माझ्यासारखी जागीच असते. नायक मात्र निद्रावश झालेला असतो. समोरच्या खिडकीतून चंद्रबिंब दिसू लागते. नायिका आपल्या निद्रित पतीकडे पाहते.
त्याचा मुखचंद्र आकाशातल्या चंद्रापेक्षा सुंदर आहे असे तिला वाटते. या बाहेरच्या चंद्राची आपल्या वल्लभाच्या मुखचंद्राला दृष्ट लागू नये म्हणून ती तो झाकून टाकू इच्छिते. पण आपल्या प्रियकराला तोंडावरून अगदी तलम पांघरून सुद्धा घ्यायची सवय नाही हे तिला पुरेपूर ठाऊक असते. तसले पांघरून घातले की लगेच त्याची झोपमोड होते म्हणून ती आपल्या नाजूक पदराने देखील त्याचे मुख झाकू इच्छित नाही. मग करायचे काय? आकाशातल्या या मत्सरी चंद्रापासून वल्लभाचे संरक्षण कसे करायचे? एकदम तिला कल्पना सुचते. त्या दिवशी तिने मोठी सुंदर केशभूषा केलेली असते. तिचे कौतुक करून नायक झोपी गेलेला असतो. आता या केशभूषेचा तिला काही उपयोग नसतो. झटकन ती विस्कटून टाकते. तिचा विपुल केशकलाप मोकळा होतो. त्या मोकळ्या केसांनी ती पतीच्या मुद्रेकडे अगदी वाकून निरखून पाहू लागते. साहजिकच तिच्या प्रियकराचे मुख त्या केसांनी झाकले जाते. त्याला आकाशातल्या चंद्राची दृष्ट लागण्याचा संभव नाहीसा होतो. हे काव्य वाचल्यावर 16-17 वर्षांची शर्मिष्ठा कितीतरी दिवस मनात म्हणत होती, माझे केस असेच लांबसडक आहेत. उद्या लग्न झाल्यावर चंद्र जर माझ्या वल्लभाच्या मुखचंद्राचा हेवा करू लागला तर मी सुद्धा त्याचं असंच संरक्षण करीन. हे मनात म्हणताना तिला कशा गुदगुल्या होत. पण आता त्या काव्याची आठवण तिच्या काळजाचे लचके तोडीत होती. कुठे आहे तिचा प्रियकर? कुठे आहे तिचा पती? कुठे आहे त्याचा मुखचंद्र? काय करायचे तिला सुंदर केशभूषा करून? कुणासाठी ती करायची? देव्हाऱ्यात जर देवाची मूर्ती नसेल तर रानावनात भटकून फुले गोळा करायची कुणासाठी? अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.